चला करू घरचा अभ्यास। तर मुलांनो, आज आपण 1 ते 100 संख्यावरचे प्रश्न अभ्यास करणार आहोत। मग हे प्रश्न आपण पहिलीपासून आहेत, स्पर्धा परीक्षेला आहेत आणि आपल्याला माहितच असावे म्हणून हे प्रश्न मी घेतलेले आहेत। हे दरवर्षी असतात म्हणून चौघांना एकाच दिवशी शिकवले। पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच्या मुलांना मी एकाच दिवशी एकाच व्हिडिओमध्ये हे शिकवत आहे। तर पहिलीसाठी हा 100वा दिवस आहे, दुसरीसाठी 72वा दिवस आहे आणि तिसरी आणि चौथीसाठी 29वा दिवस आहे। तिसरी आणि चौथीसाठी 29वा दिवस आहे। तर आपण काय करणार आहोत, 1 ते 100 संख्यावरील प्रश्न अभ्यास करणार आहोत। हे तुम्ही शक्यतो जमलं तर 2दा व्हिडिओ बघा, कारण की लिहायचं खूप आहे। मग पहिल्या वेळेस काय होतं, फक्त लिहिण्यातच जातं आणि ते समजून घ्यायचं राहून जातं। मग समजून घेऊन जर लक्षात राहिलं तर खूप आवश्यक म्हणजे आपल्याला फायदा होतो। आणि पहिली दुसरीच्या मुलांनी काय करायचं, फक्त 100 पर्यंतच पाहायचं। 100च्या पुढे व्हिडिओ पुढे चालला, पटकन उठायचं आणि खेळायला जायचं। तिसरी चौथीच्या मुलांनी मात्र पुढे पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। तर ठीक आहे, चला करू घरचा अभ्यास। आज खूप खूप लिहायचंय, पाणी घेऊन बसा, मोबाईल लांब ठेवा आणि चला करू घरचा अभ्यास। तर मुलांनो, आपल्याला 1 ते 100 संख्या सगळ्यांना वाचता येतात, पण त्या संख्यावर आधारित प्रश्न आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे। खूप प्रश्न येतात, डायरेक्ट असं विचारलं जात नाही तुम्हाला 2 अंकी संख्या किती आहेत म्हणून, किंवा 1 अंकी संख्या किती आहेत। काय विचारलं जातं, लहानात लहान 2 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या मिळवा, असे प्रश्न विचारता येतात। किंवा 0 हा अंक 1 ते 100 उजळणीमध्ये इतक्यांदा आलेला आहे, त्याच्यापेक्षा 2 त्याच्यामध्ये मिसळा, असं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात। म्हणून हे तुम्हाला तोंडपाठच पाहिजे, लक्षात हे ठेवायलाच पाहिजे तुम्हाला। आता काय करा, हे पहा, हे लिहून घ्यायचं, तुम्हाला खूप लिहायचंय। हे एकदा लिहून घ्या आणि नंतर खास हे लिहून झाल्यानंतर निवांत एकदा बसून व्हिडिओ पहा। हा लिहून घ्या, 2दा व्हिडिओ पाहायचा, एकदा लिहिण्यासाठी खास पाहायचा आणि एकदा मी इकडे जे ह्या संख्या पट्टीवर मी तुम्हाला जे शिकवायले ते तुम्हाला नीट निवांत एकदा पाहायचं आहे। कारण की ही पाहणं, लक्षात ठेवणं, पाहिलं तुम्ही नीट समजून घेऊन केलं ना, खूप चांगलं लक्षात राहतं, जास्त दिवस लक्षात राहतं, म्हणून पाहणं सुद्धा आवश्यक आहे। आता 1 अंकी संख्या किती आहेत, 1 ते 100 संख्यामध्ये 1 अंकी संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आहेत, 9 आहेत। 2 अंकी संख्या किती आहेत, आता 2 अंकी संख्या काढायच्यात आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आणि हे 100, 9 आणि 100 किती झाले, 10 संख्या झाल्या। ह्या 1 अंकी 9 पर्यंत आणि ही 3 अंकी संख्या आहे, ह्या 9 आणि ही 1 10 झाले। 100 मधून 10 संख्या गेल्या, किती राहिल्या, 90। किती अंकी संख्या आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, 90। किती आहेत, 90। कस काय 90 सांगा बर, ह्या 9 1 अंकी आहेत आणि ही 100 ही 3 अंकी आहे। मग 1 अंकी आणि 3 अंकी कमी केल्या, 1 अंकी आणि 3 अंकी संख्या किती आहेत, मग सगळ्या मिळून 10 आहेत। हे 9 आणि ही 10वी। मग 100 मधून 10 काढून टाकले, किती राहिले, 90 संख्या ह्या 2 अंकी आहेत, बाकी सगळ्या राहिलेल्या संख्या ह्या 2 अंकी आहे। 3 अंकी संख्या आहेत, 3 अंकी किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये, बघा 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे, ती म्हणजे 100। 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या 3च आहेत, मग कोणती आहे ती, 100 आहे। मग इथं उत्तर किती येणार, 100। 3 अंकी संख्या एकच आहे, किती आहे, एकच आहे 3 अंकी संख्या। पुढचं बघा, 1 अंक किती वेळा आला आहे, 1 ते 100 संख्यामध्ये 1 अंक किती वेळा आला आहे। चला आता 1 अंक किती वेळा आला आहे मोजूयात आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 नंतर इथं 12 13 14 15 16 17 18 19 19 आणि इथं 21 आणि 100 मध्ये एकदा 21 वेळा आलेला आहे। किती वेळा आला आहे, 21 वेळा। एकक इथं आणि दशकाच्या रांगेत एकदा आलेला आहे, पूर्ण दशकाच्या ओळीमध्ये आणि एककाच्या ओळीमध्ये आलेला आहे। 2 ते 9 अंक प्रत्येकी किती वेळा आले आहेत, 2 ते 9 अंक, 2 म्हणजे
2 किती वेळा आले मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आणि 11 12 13 14 15 16 17 18 आणि इथं 19. किती वेळा आलेला आहे 19 आणि इथं एकदा 19 वेळा आलेला आहे. बघू एकदा. आणि इथं 2दा आलेला आहे बघा. इथं 2दा 2 वेळा आलेला आहे म्हणजे पूर्ण 20 वेळा 2 अंक आलेला आहे. किती वेळा आलेला आहे 20 वेळा. आता 3 अंक बघू. 2 20 वेळा आलेला आहे. 2 किती वेळा आलेला आहे 20 वेळा. 3 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 20. किती वेळा आलेला आहे 20 वेळा 3 अंक आलेला आहे. 3 अंक किती वेळा आला 20 वेळा. आता 4 अंक बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं बघा 20. 4 अंक सुद्धा 20 वेळा आलेला आहे. पुन्हा नंतर 5 बघू. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 20. 5 अंक सुद्धा 20 वेळा आलेला आहे. आता 6 अंक बघू. 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 20. 6 अंक सुद्धा 20 वेळा आलेला आहे. पुन्हा नंतर 7 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 आणि 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथलं एकदा विसरला 20. किती वेळा आलेला आहे 7 अंक 20 वेळा आलेला आहे. नंतर 8 अंक बघू. 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 20. 8 अंक सुद्धा 20 वेळा आलेला आहे. 9 अंक बघू. 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि इथं 20. 9 अंक सुद्धा 20 वेळा आलेले आहे. काय म्हणलेले 1 ते 9 अंक प्रत्येकी किती वेळा आले आहेत. प्रत्येक अंक आता तुमच्या समोर मी मोजून दाखवला 20 वेळा आलेला आहे. प्रत्येक अंक 20 वेळा आलेला आहे. एकदा 2-10 हा व्हिडिओ बघा. एकदा खास लिहिण्यासाठी बघा आणि एकदा खास समजून घेण्यासाठी बघा. ठीक आहे. आता पुन्हा काय म्हणलेले 0 हा किती वेळा आला आहे. 0 हा डब्बा वेळा आला आहे. आता 0 मोजू आपण. किती कुठं आहे 0. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 0 किती वेळा आलेला आहे 11 वेळा आलेला आहे. 0 हा अंक किती वेळा आला आहे 11 वेळा आलेला आहे. एकक दशक स्थानी समान अंक किती संख्यात आहे. एकक दशक स्थानी समान अंक. एककला 1 आहे आणि दशकाला पण 1च आहे. एकक आणि दशकचे दोन्ही अंक समान आहेत. अशा संख्या किती आहेत बघा. आता हे बघा 1 दशक 1 11, 2 दशक 2 22, 3 दशक 3 33, 4 दशक 4 44, 5 दशक 5 55, 6 दशक 6 66, 7 दशक 7 77, 8 दशक 8 88 आणि 9 दशक 9 99. प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा एक अंक 2दा आलेला आहे. एक अंक कितीदा आलेला आहे 2दा आलेला आहे. अशा संख्या किती आहेत बघा बरं. 1 2
3 4 5 6 7 8 9 किती संख्या आहेत? अशा 9 संख्या आहेत की ज्याच्यामध्ये एकक आणि दशक हे दोन्ही अंक सारखे आहेत. मग अशी किती वेळ संख्या आहेत? 9 आहेत. मग आता काय म्हणलेले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 0 9 0 हे अंक प्रत्येकी डॅश डॅश संख्याच्या एकक स्थानी आहेत. आता एकक स्थान म्हणजे माहिती ना तुम्हाला? उजवीकडून पहिला अंक, उजवीकडून पहिला अंक. आता किती संख्यांच्या एकक स्थानी? 1 आहे. बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक अंक 10 संख्याच्या एकक स्थानी आहे. एक अंक 10 संख्यांच्या एकक स्थानी आहे. आता 2 अंक बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 अंक 10 संख्याच्या एकक स्थानी आहे. 3 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 3 अंक 10 संख्यांच्या एकक स्थानी आहे. पुन्हा नंतर 4 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 4 अंक 10 संख्यांच्या एकक स्थानी आहे. पुन्हा नंतर 5 बघू. 5 अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 5 अंक 10 संख्याचे एकक स्थानी आहे. पुन्हा नंतर 6 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 6 अंक 10 संख्यांचे एकक स्थानी आहे. पुन्हा नंतर 7 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 7 अंक 10 संख्यांचे एकक स्थानी आहे. 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 8 अंक 10 संख्येचे एकक स्थानी आहे. 8 अंक 10 संख्यांच्या एकक स्थानी. आता 9 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 9 अंक 10 संख्याचे एकक स्थानी. म्हणजे हे सगळे जे अंक आहेत 10 संख्यांच्या एकक स्थानी आहेत. किती संख्यांच्या एकक स्थानी आहेत? 10 संख्यांच्या एकक स्थानी आहेत. तर पहिल्यापासून बघू आपण. 1 अंकी 9 संख्या आहेत. 2 अंकी 90 संख्या आहेत. 3 अंकी 1 संख्या आहे. 1 अंक 21 वेळा आला आहे. 2 ते 9 अंक प्रत्येकी 20 वेळा 1 ते 100 उजळणीमध्ये आले आहेत. 0 हा 11 वेळा आला आहे. एकक दशक स्थानी समान अंक 9 संख्यात आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हे अंक प्रत्येकी 10 संख्यांच्या एकक स्थानी आहेत. समजलं का? झालं का सगळ्यांचं लिहून? पुन्हा एकदा वाचते. 1 ते 100 संख्यामध्ये 1 अंकी 9 संख्या आहेत. 1 ते 100 संख्यामध्ये 2 अंकी 90 संख्या आहेत. 1 ते 100 संख्यामध्ये 3 अंकी 1 संख्या आहे. 1 ते 100 संख्यामध्ये 1 अंक 21 वेळा आला आहे. 1 ते 100 संख्यामध्ये 2 ते 9 अंक प्रत्येकी 20 वेळा आले आहेत. 1 ते 100 संख्यामध्ये 0 हा 11 वेळा आला आहे. 1 ते 100 संख्यामध्ये एकक दशक स्थानी समान अंक 9 संख्यात आहे. 1 ते 100 संख्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 0 हे अंक प्रत्येकी 10 संख्यांच्या एकक स्थानी आहेत. तर मुलांनो, आता उजळणी बघत असताना आपल्याला 1 ते 9 अंक काय आहेत? 1 अंकी आहेत. आणि 100 काय आहे? 3 अंकी आहे. मग 9 आणि 100 ह्या संख्या सोडून 1 ते 9 संख्या सोडली आणि 100 ही संख्या सोडली तर बाकीच्या संख्या ह्या 2 अंकीय संख्या आहेत. मग आता 2 अंकी संख्यामध्ये काय काय आहे, कोण किती वेळा आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे. 0 हा अंक किती वेळा आलेला आहे? 10 ते 99 संख्येत 0 अंक किती वेळा आलेला आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 किती वेळा आला आहे? 9 वेळा आला आहे. 10 ते 99 संख्येत 10 ते 99 या संख्येत 1 किती वेळा आले बघू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 वेळा 1 आलेला आहे. आता 2 मोजू. हे 2 मोजायचं नाही आपल्याला, कारण की हे 2 अंक आहे, 1 अंकी आहे म्हणून हा मोजायचा नाही आपल्याला. तर 2 किती वेळा आले मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि इथं 2 दा होतं मी मोजला नाही, 19. किती वेळा आलेले? 2, 19 वेळा आले. 3 वेळा. 3 बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि इथं 19. 4 बघू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि ते 19. 5 बघू. 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 18 आणि इथं 19. इथं झालं 19. 5 सुद्धा 19 वेळा आले. आता 6 मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि इथं 19. 6 सुद्धा 19 वेळा आलेले. तर 7 मोजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि इथं 19 वेळा आलेले. किती? 7 सुद्धा 19 वेळा आले. तर 8 मोजू. 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि इथं 19. 8 19 वेळा आलेले. 9 बघू. 9 इथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 18 आणि हे 9, 19. 9 किती वेळा आलेला आहे? 19 वेळा आलेलं आहे. आता हे प्रश्न समजला. 10 ते 99 संख्येत नीट लक्षात ठेवा, 1 ते 100 वेगळं आणि 10 ते 99 संख्येमध्ये हे अंक 19 वेळा आलेले आहेत. आता काय म्हणलेले? 10 ते 99 संख्येत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक दशक स्थानी प्रत्येकी किती वेळा आले आहेत? दशक स्थान माहिती ना तुम्हाला, हे एकक आणि हे दशक स्थान. म्हणजे पहिल्यांदा किती वेळेस आलेले? एकक, दशक. आता 1 बघू. दशक स्थानी 1 किती वेळा आलेले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा आलेला आहे. 2 बघू. दशक स्थान म्हणलेले ना, दशक स्थान इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 3 बघू. 3 कुठे? इथं. दशक स्थानी पाहिजे 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि इथं 10. 4 बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दशक स्थानी 10 संख्यामध्ये 4 आहे. पुन्हा 5 बघितलं आपण. दशक स्थान बघायचे फक्त आपल्याला. दशक स्थानी 5. हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 संख्यामध्ये दशक स्थानी 5 आहे. 6 बघू. 6, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 संख्यामध्ये दशक स्थानी 6 आहे. तर 7 बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 संख्यांच्या दशक स्थानी 7 आहे. 8 बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 संख्यांच्या एकक स्थानी 8 आहे.
पुढची संख्या आहे 9. 9 मग 9 कुठे आहे? इथे 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 संख्यांच्या दशक स्थानी 9 आहे. तर सगळ्यांना समजलं की एकक स्थान आणि दशक स्थानी सुद्धा किती येतात. आता हे तुम्हाला सगळ्यांना तोंडपाठ पाहिजे की 1 ते 100 संख्यामध्ये 1 किती वेळा येतं, 0 किती वेळा येतं, 4 किती वेळा येतं, 5 किती वेळा येतं, हे सगळं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. आता या संख्या तुम्ही नीट पहा. नीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की सर्वात लहान एक अंकी संख्या कोणती आहे. आता सगळ्यात लहान एक अंकी संख्या कोणती आहे? 1. सगळ्यात लहान एक अंकी संख्या कोणती आहे? 1. सगळ्यात लहान आहे, बरोबर आहे का? सगळ्यात लहान. तर सर्वात मोठी एक अंकी संख्या, सगळ्यात मोठी एक अंकी इथं 9 एक अंकी संख्या इथं संपतात, नंतर 10 सुरू होते, बरोबर आहे का? म्हणून सगळ्यात मोठी एक अंकी संख्या किती आहे? 9. तर पुढचं बघा, सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे. सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? आता इथे बघा 91 92 93 94 95 96 97 98 99. इथं 2 अंकी संख्या संपतात आणि इथून 3 अंकी संख्या सुरू होतात, बरोबर आहे का? 99 ला इथं 2 अंकी संख्या संपल्या आणि इथून 3 अंकी संख्या सुरू झाल्या. म्हणून सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या किती येणार आहे? 99. सगळ्यात मोठी, अरे चुकलं, सर्वात मोठी एक अंकी संख्या इथं 9 लिहायचं राहिलं माझं, सॉरी मी शिकवलं पण लिहिलं नाही. सर्वात मोठी एक अंकी संख्या 9 आहे. आता सर्वात लहान 2 अंकी संख्या, सगळ्यात लहान 2 अंकी संख्या. आता इथं बघा एक अंकी संख्या 9 ला संपल्या, एक अंकी संख्या कुठे संपल्या? 9 जवळ संपल्या आणि 10 पासून 2 अंकी संख्या सुरू झाल्या. 10 पासून 2 अंकी संख्या सुरू झाल्या आणि इथं पहिली लहान संख्या 2 अंकी, सगळ्यात लहान 2 अंकी संख्या किती आहे? 10 आहे. कोणती आहे? 10. कोणती आहे? 10. सर्वात लहान 2 अंकी संख्या किती आहे? 10. कारण की 10 पासूनच 2 अंकी संख्या सुरू झाल्या, इथूनच सुरू झाल्या, म्हणून ही सगळ्यात लहान आहे. मग सर्वात लहान 2 अंकी संख्या किती आहे? 10. आता 2 अंकी संख्या जेव्हा पुढे पुढे एक अंकानं वाढत गेल्या त्या कुठपर्यंत पोहोचल्या? 91 ला पोहोचल्या. 91 92 93 94 95 96 97 98 99. पण 99 ही सगळ्यात शेवटची, 99 ही सगळ्यात शेवटची 2 अंकी संख्या आहे, म्हणून सगळ्यात मोठी आहे. सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? 99. कारण की इथं 2 अंकी संख्या संपतात. 99 जवळ काय होतं? 2 अंकी संख्या संपतात आणि तिथून 3 अंकी संख्या सुरू होतात. 99च्या नंतर येतं 100 आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे, म्हणून 100 ही सगळ्यात लहान 3 अंकी संख्या आहे. सर्वात लहान 3 अंकी संख्या, सगळ्यात लहान 3 अंकी संख्या 100 का बरं आहे? कारण की 99च्या नंतर येतं 100 आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे, मग पहिल्यांदा येते म्हणून सगळ्यात लहान आहे. 3 अंकी संख्यात पहिल्यांदा 100 येतं, म्हणून सगळ्यात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. तर सगळ्यांच्या लक्षात आलं. इथं एक अंकी संख्या संपतात 9 ला आणि 2 अंकी संख्या सुरू होतात. 99 ला 2 अंकी संख्या संपतात आणि 100 ला 3 अंकी संख्या सुरू होतात, म्हणून सगळ्यात मोठी एक अंकी संख्या 9 आहे आणि सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 10 आहे. इथं 2 अंकी संख्या संपतात, म्हणून सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे आणि सगळ्यात लहान 9 ही सगळ्यात लहान मोठी सगळ्यात मोठी एक अंकी संख्या आहे. तर 10 ही सगळ्यात लहान 2 अंकी संख्या आहे, कारण की इथं एक अंकी संख्या संपल्या आणि इथं 2 अंकी संख्या सुरू झाल्या. तसंच इथं 99 इथं 2 अंकी संख्या संपतात, म्हणून 99 ही सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे आणि 3 अंकी संख्या इथं सुरू होतात 100 जवळ, म्हणून सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100. आणि सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99, कारण की इथं 2 अंकी संख्या संपतात.
आता पहा, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती बघा. आता इथपर्यंत संख्या 1 न वाढत 999 पर्यंत आल्या. 991, 992, 993, 994, 995, 996, 997, 998 आणि 999 ला 999 ला 3 अंकी संख्या संपतात. इथं 3 अंकी संख्या संपलेल्या आहेत आणि इथं 4 अंकी संख्या सुरू झाल्या. 1000. 999 नंतर किती आले? 1000. म्हणजे 999 ही संख्या काय आहे? सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे. 100 ही सगळ्यात लहान 3 अंकी संख्या आहे आणि 999 ही सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे. कारण की इथं 3 अंकी संख्या संपतात. आता 999 नंतर कोणती संख्या येते? पहिल्यांदा 1000. कोणती संख्या येते? 1000. म्हणून सर्वात लहान 4 अंकी संख्या, सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे? 1000. 1, 2, 3, 4 4 अंक आहेत ह्याच्यामध्ये. पण ही सगळ्यात लहान आहे कारण की इथूनच 4 अंकी संख्यांची सुरुवात झाली. 999 नंतर किती आलं? 1000. मग इथून 4 अंकी संख्यांची सुरुवात झाली म्हणून 1, 2, 3, 4 1000 ही 4 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे. 1000 ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. का बरं आहे? कारण की 1000 पासूनच 4 अंकी संख्यांची सुरुवात झाली. सर्वात मोठी 4 अंकी संख्या, सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे बघू. आता सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या, आता संख्या वाढत कुठपर्यंत आले? 9991, 9992, 9993, 9994, 9995, 9996, 9997, 9998, 9999. आता इथं 4 अंकी संख्या संपलेल्या आहेत. कुठं संपल्या? 9999 ला 4 अंकी संख्या संपल्या आणि इथून 10000 5 अंकी संख्या इथं सुरू झाल्या. म्हणून सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या 9999. सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? 9999. 4 दा 9. किती दा 9 आहे? 4 दा 9 आहे. सर्वात मोठी 4 अंकी संख्या किती आहे? 9999. आता इथून काय सुरू झाल्या? 5 अंकी संख्या सुरू झाल्या. 1, 2, 3, 4, 5 5 अंकी संख्या इथून सुरू झाल्या. मग आता इथून सुरू झाल्या म्हणून ही सगळ्यात लहान 5 अंकी संख्या आहे. सगळ्यात लहान 5 अंकी संख्या कोणती? तर मुलांनो, आता याच्या पुढचा व्हिडिओ पहिली आणि दुसरीच्या मुलांनी नाही बघितला तर चालतं. कारण की आता इथून पुढच्या संख्या ह्या 3री 4थी साठी आहेत. आता पहिलीचे दुसरीचे मुलं काय करा? मोबाईल बंद करा आणि मस्तपैकी खेळायला जावा. आता हे व्हिडिओ कुणासाठी, आता हे प्रश्न कुणासाठी आहेत? 3री आणि 4थीच्या मुलांना. एवढ्या मोठ्या संख्येत तुम्हाला एवढ्या आल्या, खूप झाल्या. ठीक आहे. आता सर्वात लहान 5 अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या. आता 5 अंकी संख्या कोणती? सगळ्यात लहान 1, 2, 3, 4, 5 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. सगळ्यात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? 10,000. का बरं 10,000 आहे? कारण की 10,000 पासूनच आता पुढच्या संख्या तयार झालेल्या आहेत. मग सगळ्यात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? 10,000. 1, 2, 3 10,000 आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे? 10,000. सर्वात मोठी 5 अंकी संख्या, तर सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या बघा, 99,991, 99,992, 9,993, 99,994, 99,995, 99,996, 99,997, 99,998, 99,999. ही सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे. सगळ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? 99,999. किती वेळेस 9 आहे? 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. 5 अंकी संख्या म्हणल्यावर 5 वेळेला येणार. बरोबर आहे का? पुढे बघा. आता सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे? सर्वात लहान 6 अंकी. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष.
मग सगळ्यात लहान आता इथे 99,999 ही काय झाली 5 अंकी संख्या इथं संपल्या आणि इथून सुरू झाल्या 6 अंकी संख्या. इथून काय सुरू झाल्या 6 अंकी संख्या. मग पहिली 6 अंकी संख्या कोणती आहे 1 2 3 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1 लाख. सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे 1 लाख. हे बघा 1 लाख. एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष. सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या. आता जेव्हा उजनी पुढे एक एक अंकाने वाढत जाते आणि कुठपर्यंत येते 9,99,991 9,99,992 9,99,993 9,99,994 9,99,995 9,99,996 9,99,997 9,99,998 आणि सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या कोणती आहे 9,99,999. ही संख्या सगळ्यात मोठी आहे. का बरं मोठी आहे कारण इथून 6 अंकी संख्या संपतात. इथून 6 अंकी संख्या काय होतात संपतात म्हणून ही सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे. कोणती आहे सगळ्यात मोठी 6 अंकी संख्या 9,99,999. आता बघा पुढचं सर्वात लहान 6 अंकी संख्या आहे. तर सगळ्यात लहान 6 अंकी संख्या कोणती ही आहे कारण की इथं काय होईल इथं पहिली 7 अंकी संख्या आहे. पहिली 6 अंकी संख्या आहे. मग आता पहिली 7 अंकी संख्या कोणती आहे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि 10 लक्ष. मग सगळ्यात लहान 7 अंकी संख्या कोणती आहे 10 लाख. 10 लाख. किती एक शून्य आहेत बघा बर 3 4 5 एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष 10 लक्ष. पुढचा आहे सर्वात मोठी 7 अंकी संख्या. सर्वात मोठी 7 अंकी संख्या किती असणार आहे आता मी इथे लिहिली नाही. सगळ्यात मोठी 7 अंकी संख्या किती असणार आहे बघा 9 किती वेळा येणार आहे 7 वेळा म्हणलेले. 7 अंकी म्हणल्यावर 9 7 वेळा येणार. 9 कोटी नाही 99,99,999 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. अरे चुकलं की रे 99 लाख येते इथं 99,99,999 ही सगळ्यात मोठी 7 अंकी संख्या आहे. आता गंमत बघा सगळ्यात लहान 2 अंकी संख्या कोणती 10 सॉरी सगळ्यात लहान 2 अंकी संख्या 10. 3 अंकी संख्या 100 सगळ्यात लहान आहे बरं का. 4 अंकी संख्या 1,000. 5 अंकी संख्या 10,000. 6 अंकी संख्या 1 लाख. 7 अंकी संख्या 10 लाख. एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि 10 लक्ष. 10 लाख ही सगळ्यात लहान संख्या आहे. आता 2 अंकी 10 3 अंकी 100 4 अंकी 1000 5 अंकी 10,000 6 अंकी 1 लाख आणि 7 अंकी 10 लाख. ह्या संख्या सगळ्यात लहान संख्या आहेत. ह्या संख्या कशा आहेत सगळ्यात लहान. नीट लक्षात ठेवा लहान संख्या लक्षात कसं ठेवायचं. 2 अंकी म्हणलं 1 0 3 अंकी म्हणलं 1 00 4 अंकी म्हणलं 1 3 0 5 अंकी म्हणलं 1 4 0 6 अंकी म्हणलं 1 5 0 आणि 7 अंकी म्हणलं 1 6 0. ह्या सगळ्या लहान संख्या आहेत. कशा संख्येत लहान संख्येत. आता मोठ्या संख्या 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99. 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या 999.
4 अंकी सगळ्यात मोठी संख्या 9999. 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99999. 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या 9,99,999. 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99,99,99,999. किती सोपे लक्षात ठेवायला. 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी. 3 म्हणलं 3 9 घ्यायचे. 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या 99. 3 अंकी 3 9. 4 अंकी 4 9. 5 अंकी 5 9. 6 अंकी 6 9. आणि 7 अंकी म्हणल्यावर 7 9 लिहायचं. झालं. किती सोपं आहे. तर सगळ्यांना 1 ते 100 संख्या शिकवलेल्या आहेत. पहिली दुसरीसाठी थोडाच व्हिडिओ होता, अर्धा व्हिडिओ होता. तिसरी चौथीसाठी थोडा जास्त होता. तर सगळ्यांना संख्या समजल्या असतील. आता हे तुम्हाला सगळं तोंडपाठच पाहिजे बघा, कारण की गणित कसे येतील काही सांगता येत नाही. मग हे काय ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या आपल्याला पाठच असाव्यात. समजलेले असले तरी पाठ असाव्या. कारण की जेव्हा आपल्याला आई चहा करत असते तेव्हा काय करते आई, चहापत्ती साखर जवळ ठेवते. किचन कट्ट्याच्या जवळ चहापत्ती साखर असते. का बरं? कारण की आईला नेहमी लागते ना, सारखं चहा करावा लागतो. मग ती पटकन हाताला यावं म्हणून ती काय करते, पटकन ठेवते. पण पोहे ती लांब ठेवते. का बरं? रोज पोहे लागत नाहीत. तसं ज्या गोष्टी आपल्याला गणितामध्ये नेहमी लागतात त्या आपण पाठच करून ठेवायच्या, कारण की मग पटापट आपल्याला गणित सोडवायला मदत होते. ठीक आहे, सगळ्यांना समजलं?